आज आपण आलो आहोत डॉक्टर दीप्ती बडवे यांच्याकडे. आज आपला विषय आहे मुख्य अस्थमा. तर जाणून घेऊया अस्थमा विषयी. नमस्कार मॅडम. आज आपण नमस्कार. आपल्या अस्थमा विषयी माहिती देऊया. तर माझा पहिला क्वेश्चन तुम्हाला आहे, अस्थमा हा मुख्य कशामुळे होतो? ओके. अस्थमा सगळ्यात पहिले तर मी बोलणार चाहेल, अस्थमा नाही तर पण ह्याला म्हणतो दमा. दमा एक आपल्या लंग्सचा होणारा एकदमच सामान्य आजार आहे. जनरली मी आपल्या पेशंट्सला तसं म्हणते की अस्थमा म्हणजे आपलं जे चुईमुई प्लांट असतो, या लाजवंती झाड जे असतं तशी आपले श्वासाची नळी असतात, की जेव्हा पण ते ट्रिगरचे कॉन्टॅक्ट म्हणजे ज्यांनी आपले अस्थमा वाढतो, जसं धूम्रपान होऊन गेलं, धूळ होऊन गेलं, थंड होऊन गेलं, तर जसं तो प्लांट जेव्हा आपण त्याला हात लावतो तो कसा एकदम बंद होऊन जातो, तसंच अस्थमामध्ये जेव्हा पण पेशंट ज्यांना अस्थमा या एलर्जीचा आजार आहे त्याचे कॉन्टॅक्टमध्ये येतात, तर त्यांचे पण जे श्वासाचे नळे असतात त्याला रिॲक्ट करतात आणि त्याच्यामुळे ते अस्थमा सारखं खोकला येणं, दम लागणं असं ते सिम्पटम्स मध्ये बाहेर येतं. आता हे खूप कारणामुळे होऊ शकतं. हे साधारणतः आपण जर बघायला गेलो तर अस्थमाची लक्षणं काय आहेत की तर अस्थमाचे लक्षण, अस्थमा जो आजार आहे तो कोणाला पण होऊ शकतो, लहानपणापासून तर आपण मोठे लोकांना पण होऊ शकतं. असं नाहीये की फक्त लहानपणीच होऊ शकतं या मोठे लोकांनाच होऊ शकतं. आता लहान पोरांमध्ये अस्थमा होण्याचं एक खूप मोठं कारण मी सांगेल, ज्या वुमेन्स जे प्रेग्नन्सीमध्ये स्मोकिंग करतात, या स्मोकिंगची एक्सपोजर असतो, त्यांच्या पोरांना अस्थमा होण्याचे चान्सेस खूप असतात. या जे पोरांना लहानपणी इम्युनिटी या न्यूट्रिशन व्यवस्थित नाही मिळत, या त्यांना सतत निमोनिया या इन्फेक्शन होत राहतं, या पोरांना एक अस्थमा होण्याचे कारण असू शकतात. या आपण सगळ्यात मोठं म्हणतो जेनेटिक्स. फॅमिलीमध्ये कोणाला अस्थमाचा आजार असला या एलर्जीचा आजार असलं तर लहान पोरांना पण त्यांना हे अस्थमा होण्याची शक्यता असते. दुसरं, मोठ्या लोकांमध्ये बघायला गेलो तर धूम्रपान होणं, सतत त्यांना पण इन्फेक्शन होणं, जेनेटिक्स, घरी आजार असणं, घरी पेट्स असणं. पेट्समुळे लहान पोरांपासून मोठे लोकांमधनं पण आजार होऊ शकतो. जसं पेट्स म्हणजे आपण म्हणायला गेलो, डॉग्स होऊन गेले, कॅट्स होऊन गेले, त्यांचे त्यांचे फर असतात. तिसरं, ज्यांचे घरात सतत कबूतर येत राहतात, का की जे हे कबुतरांची जी विष्ठा आणि पंख असते ते पण एक ट्रिगर असतं अस्थमा करायला. या जे लोकांना आयडियली आपण म्हणतो जेनेटिक की एलर्जी आहेच त्यांच्या अंगामध्ये, ते लोक अस्थमा कधी पण डेव्हलप करू शकतात. काय वुमेन्स मध्ये एक कारण असतो हॉर्मोनल चेंजेस. तर कधी तुम्ही बघाल वुमेन्स ते प्रेग्नेंट होतात आणि ते येतात की आम्हाला दम लागतोय, खोकळा येतोय, सर्दी होते सतत. दमा आणि अस्थमा हे वेगवेगळे आजार आहेत का एकच आहे? दमा आणि अस्थमा दोन्ही एकदम वेगळे वेगळे आजार आहे. ओके, तर आपण लक्षणं बघायला गेलो दम्याचे आणि अस्थमाचे, तर दमा म्हणजे फक्त दम लागणं. दमा कशामुळे पण लागू शकतो. ते लागू शकतो आपल्याला, आता काळा दमा म्हणतो, सीओपीडी, त्याच्यामुळे पण लागू शकतो. या अनेक कारणे, काही एकदा हार्ट डिसीजमुळे पण लागू शकतो. पण अस्थमा म्हणजे एक तर दम लागणं, छातीमधनं घुरघुर आवाज येणं, काय लोकांना तेव्हा ते श्वास घेतात सिटी सारखा आवाज येतो. तिसरं, छातीमध्ये जकडण वाटणं, चेस्ट टाइटनेस, एकदम छाती जड होऊन जाते, खोकळा येणं, सतत सतत सर्दी होणं. या तेव्हा पण त्यांना मोसम बदललं, या ते धुळीत गेले, कोणी परफ्यूम लागला आणि त्याचे कॉन्टॅक्ट मध्ये आले आणि त्यांना हे सिम्पटम्स उभारतात, म्हणजे त्यांना अस्थमा होण्याची शक्यता भरपूर आहे. म्हणजे अस्थमा तसं बघायला गेलं तर एलर्जीमुळे भरपूर एलर्जी होतो. भरपूर होतं. ओके. आता अस्थमावरती ना साधारण इनिलर देतात. पण हम्म. ते इनिलर चांगलं आहे का? त्या इनिलर वारंवार घेण्याचे काही दुष्परिणाम पण होऊ शकतात? नाही नाही, अस्थमाचा मेन ट्रीटमेंट असतं आपण जे म्हणतो ट्रिगर कंट्रोल. ट्रिगर म्हणजे जे कारणामुळे तुम्हाला अस्थमा वाढतो त्याला कंट्रोल करणं. आणि दुसरं काय असतं, अस्थमा म्हणजे जसं मी सांगितलं की श्वासाच्या नळीमध्ये सूज येऊन जाते, तर आपल्याला इन्हेलर इज अ फर्स्ट चॉईस ऑफ द ट्रीटमेंट. इन्हेलर सगळ्यात सेफ असतं, का की ते तुमच्या रक्तात एब्झॉर्ब नाही होत. तर म्हणून इन्हेलर इज द मेन आणि सगळ्यात बेस्ट औषध असतं अस्थमासाठी. त्याचे काही साईड इफेक्ट्स नसतात, काही नाही. अस्थमा हा साधारणतः एलर्जेटिक आहे असं मानलं जातं. मग आता जे कायम फील्ड वरती असतात, उदाहरणार्थ ट्रॅफिक पोलीस झाले किंवा पत्रकार झाले, ते कायम फील्ड वरती असतात, मग त्यांच्यासाठी कशी काळजी घ्यायची?
हो, तर एक खूप छान प्रश्न आहे हा. का की आपण एक गोष्ट म्हणते एक असतं ऑक्युपेशनल अस्थमा आणि एक असतं की जे लोक सतत पॉल्युशन मध्ये असतात. या सतत असं जसं तुम्ही म्हणाला फील्ड वर्क जे तसं पत्रकार झाले, ट्रॅफिक पोलीस झाले, जे लोक फॅक्टरी केमिकल फॅक्टरीमध्ये काम करतात या वूड फॅक्टरीमध्ये जिथे ते सतत कण उडत असतात. तर आता आपलं काम आपण अवॉइड नाही करू शकत. तर प्रिव्हेन्शन सगळ्यात बेस्ट हे असतं की जेव्हा आपण कामावरती जातो एक मास्क घालून जायचं. ऍटलीस्ट एक साधा कॉटनचा मास्क घालून जायचं आणि तो मास्कचा सगळ्यात मोठा प्रिकॉशन घ्यायचा की घरी येऊन तो मास्क सगळ्यात पहिले धुण्यात टाकायचं. त्याला घरी येऊन तसंच आणि तो मास्क रियूज नाही करायचं. तिसरं, जस्ट इन केस आपल्याला जास्त त्रास असेल अस्थमाचं या दमाचं, तर त्याच्यामध्ये काय असतं मग एकदा आम्ही म्हणतो तुमचं प्रोफेशन चेंज करा या तुम्ही ते चेंज करा. का की हा आजार वाढून कधी परमनंट आजारामध्ये जसं आपण म्हणतो सीओपीडी त्याच्यामध्ये पण बदलू शकतो. त्याला आपण म्हणतो काळा दमा. तर हे होण्याची पण शक्यता खूप असते जे फील्ड वरती प्रदूषण होऊन गेलं, स्मोकिंग असलं या केमिकल्स वरती सतत एक्सपोजर मध्ये असतात. सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, आपल्याला अस्थमा होऊ नये आपल्याला किंवा आपल्या घरात कोणाला, त्यासाठी कोणती विशेष काळजी घ्यायला पाहिजे? ओके. अस्थमा होऊ नये बघा. आता काय लोकांना एलर्जीची टेंडन्सी होते. या घरात अस्थमा असतो, एलर्जी असतो आई बाबांना या आजी आजोबांना कोणाला, तर त्यांना आपण असं नाही करू शकत की अस्थमा होऊ नये त्याच्यासाठी काय. पण अस्थमा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आपण. जसं घरामध्ये एकदम साफसफाई ठेवायची, धूळ नाही होऊन द्यायची. सगळ्यात मोठं असतं तुम्हाला बेड एकदम क्लीन असलं पाहिजे, तुमची चादर उशी क्लीन असली पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट एक जे आपण म्हणतो कर्टेन्स, जे पडदे जे असतात ते खिडकीवरती लागले असतात आणि सगळ्यात पहिले धूळ त्याच्यावरती जमा होते. ते एसी असलं तर दर महिन्याला एसी ठीक करायला पाहिजे. तिसरं, न्यूट्रिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. खाणं पिणं व्यवस्थित असलं पाहिजे, ज्याच्यात प्रोटीनची मात्रा व्यवस्थित असली पाहिजे, आयरन पण असलं पाहिजे, जंक फूड कमीत कमी खाणं. तिसरं, वॅक्सिनेशन. तर ह्याचे प्रिव्हेंटिव्ह इंजेक्शन्स असतात का एकदा जे आपण म्हणतो फ्लू शॉट अँड ऑल, ते घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. का की सतत इन्फेक्शन होण्याने पण अस्थमा होण्याचे आजार होऊ शकतात. आता तुम्ही जे म्हणालात कबुतरांमुळे किंवा कबुतरांच्या पिसांमुळे किंवा त्यांचे जे पंख असतात त्याच्यामुळे अस्थमा होतं, तर आता बऱ्याच ठिकाणी कसं कबुतरांना दाणे टाकणं किंवा असे ह्या ठिकाणी लहान मुलांना घेऊन जातात, तर ते टाळणं महत्वाचं आहे खूप ह्याच्यामध्ये. महत्वाचं आहे ते टाळणं. का की त्याच्यामुळे अस्थमा तर होतं, अस्थमा वाढतं, पण त्यांनी ना काय एकदा लंगचा मोठा आजार पण होऊ शकतो. त्याला आपण म्हणतो लंग फायब्रोसिस. आणि लंग फायब्रोसिस झालं तर काय एकदा ते इरिव्हर्सिबल म्हणजे ते ठीक नाही होणारा आजार पण कन्वर्ट होऊ शकतो. डॉक्टर दीप्ती बडवे यांनी आपल्याला अस्थमा या रोगाची लक्षणं तसेच त्यांच्यावरचे उपचार, त्याचप्रमाणे फील्डवरच्या लोकांनी त्याच्यावरती काय उपाय करायचे याची माहिती सांगितली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. एबीपी न्यूज डोंबिवली.